मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत. हे फार विचित्र वातावरण आहे. ठीक आहे, राजकारणासाठी माणसं लागतात, पण ती माणसं कशी पाहिजे? कोणतं सुद्धा चालतील, ड्रग्सचा व्यवहार करणारे सुद्धा चालत आहेत. आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जात आहे ते कोण आहेत? तुमच्यामध्ये बातमी आली की नाही आली? ठाण्याची व्यक्ती आहे. रिक्षावालाचा भाऊ. आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय. आणि कोणतं राज्य आहे, कोणासाठी राज्य करतो? म्हणजे जर त्यांच्या आपण म्हणजे वाचलेल्या त्याच्या आधीचं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात डान्सबारचे पुरावे बाहेर काढले, अवैध मार्गाने उत्खनन चालले खाणीचं ते बाहेर काढलं, सगळं पुराव्यानिशी बाहेर काढलं. आता सुद्धा हा ड्रग्सचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुषमाताईंनी कागदोपत्री पुराव्यानिशी जनतेसमोर आणला. तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाहीत.